Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर। ती समिती बरखास्त करून टाका। ती तुम्हाला करायचं सरसकट करा, नसता शेतकऱ्यांनी यांना राज्यात फिरू देऊ। ही सरकारनं चालवलेली शेतकऱ्यांची 100% फसवणूक आहे आणि याचे परिणाम सरकारला भोगावे लागणार आहेत। शेतकऱ्यांनी स्वतःच लढाई स्वतः कोणावरच ठेवू नये, मायावर ठेवू नये, कोणावर ठेवू नये। गोरगरीब शेतकऱ्यांनी यांच्या कुठं सभा होऊन देऊ नये। ती जून मध्ये मेला ना शेतकरी तोवर आता त्याला संकटातून शेतकऱ्यांना बाहेर काढणं गरजेचं आहे। तुम्हाला आत्ता गरज आहे तातडीची मदतीची। म्हणजे एखाद्या पेशंटला आत्ता हॉस्पिटलला नेऊन इंजेक्शन देण्याची गरज आहे, तुम्ही म्हणताय त्याला 6 महिन्यांना नेऊ, ते जगणारच नाहीये। ही सरकारनं चालवलेली शेतकऱ्यांची 100% फसवणूक आहे आणि याचे परिणाम सरकारला भोगावे लागणार आहेत। तुम्ही जवळून बघितलंय, प्रत्येक विषयात समिती तुमच्या आंदोलनाला स्थापन केली। ही समिती काय सकारात्मक देईल अहवाल असं वाटतंय सरकार? समित्या फेमित्या मान्य नाही, ते बंद करून टाका। तुम्हाला सांगितलं ना सरसकट कर्जमुक्ती द्या, काय भेद करायचा? एखाद्या मोठे त्याच्यात 10-5 असते, त्यांचं म्हणणं आहे तेवढं आहे। मोठाले घराने ते किती असते नसून 200 असतील घर महाराष्ट्रात लय झाले, 200 साठी का बाकीचं वाटोळ करता का? बाकीच्यांचं वाटोळ ती समिती बरखास्त करून टाका। ती तुम्हाला करायचं सरसकट करा, नसता शेतकऱ्यांनी यांना राज्यात फिरू देऊ। शेतकऱ्यांनी स्वतःच लढाई स्वतः कोणावरच ठेवू नये, मायावर ठेवू नये, कोणावर ठेवू नये। गोरगरीब शेतकऱ्यांनी यांच्या कुठं सभा होऊन देऊ नये, यांच्या कुठं यांना प्रचाराला येऊ देऊ नये आणि शेतकऱ्यांनी यांच्या प्रचाराला जाऊ नये आणि सभेला पण जाऊ नये। यांच्या मोकळ्या सभा पडावं, म्हणजे महाराष्ट्रातला सगळ्या जाती धर्म त्याच्यात आले। यांनी कोणीही त्यांच्या सभेला कार्यक्रमाला जाऊ नये, यांचे होऊ पण देऊ नये। सगळ्यात बेस्ट प्लॅन। आणि आपण आपली लढाई शेतातून केली तरी चालतं। शेतकऱ्यांनी कोणावरच विश्वास ठेवू नका। आणि ह्या समित्या फिमित्या ही लोकांना येड्यात काढण्याचं माध्यम आहे। शेतकरी मारून टाकण्याचं कोणचं हत्यार असेल तर ती समिती। पहिलं काय होतं, विरोधाला विरोध केला ना तर ते मान्य करायचे। असं जिरी सांगत नव्हते, जाणून बुजून वैयक्तिक मॅटर काढणार, काही पण कोर्टाने करणार, खोटे गुन्हे दाखल करणार, त्याच्यावरती पोलीस पाठीमागं पाठवणार। म्हणजे ही दडपशाही, म्हणजे ही मोगलाईपेक्षा भयंकर चालवलंय सध्या। आता तुमच्या म्हणण्यानुसार समजा नागपूरच्या आंदोलकांवरती गुन्हे दाखल झाले, काय केलं? त्या रस्त्यालाच बसले ना, दुसरं काय केलं? आणि मग सरकार जर ऐकत नसेल शेतकऱ्यांसाठी तर रस्त्यावर नाही बसायचं तर कुठं बसायचं?